नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत आपण क्वालिटी पॅरामीटर्स ऑफ वॉटर हे चॅप्टर चालू केलेलं होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला सस्पेंडेड टर्बिडिटी टेस्ट कलर ऑर्डर टेम्परेचर झाला होता. मग आपण ह्यातला आज अल्कॅलिनिटी, पीएच, हार्डनेस, क्लोराईड, नायट्रेट हे बघणार आहे. हे मिनिमम यांचं काय जास्त इम्पॉर्टंट रोल नाही, हे मिनिमम ऑक्साईड्स असतात. ह्याच्यामुळे जास्त काही फरक पडत नाही, पण त्यांची जी परमिसिबल लिमिट आहे त्यापेक्षा ती कमी असली पाहिजेत. आणि बायोलॉजिकल डिमांड बघून आपण ट्रीटमेंट ऑफ वॉटर हे चालू करूया. तर चला मग, तर आपल्याला आज चालू करायचं आहे केमिकल वॉटर पॅरामीटर. केमिकल वॉटर पॅरामीटरमध्ये आपण डिझॉल्व्ड सॉलिड्स जे आहे ती टोटल सॉलिड्स कव्हर करताना केलेलं आहे. मग आता आहे पीएच, दुसरा पॅरामीटर. पीएच म्हणजे काय? पीएच मध्ये हायड्रॉक्सिल आयॉन्स आणि हायड्रोजन आयन्सचं कन्सन्ट्रेशन जे असतं त्याला आपण पीएच म्हणतो. इथं आपण बघू शकतो की पीएच इज इक्वल टू -log10H+ आणि POH एक कंपाऊंड असतो. हे दोन्ही मिळून आपल्याला 14 असं फॉर्म होतो पीएच मध्ये. आणि जर H+ आयॉन इंटू OH मायनस आयॉन मिळून 10⁻⁻14 होतं. जर आपल्याला ह्याच्यामध्ये जर H+ आयॉन जे आहे हे आपल्याला 11 दिलेलं असलं आणि इकडे 10⁻14 आहे आणि तो OH किती आपल्याला माहित नाही, मग आपण OH काढून घ्यायचं पहिल्यांदा. हे जे आहे हे 10⁻11 मध्ये आपण कन्सिडर करायचं आणि 10⁻14 अपॉन 10⁻11 केल्यानंतर आपल्याला जी OH आयन भेटतो ते OH आयन्स आपण इथं टाकल्यानंतर आपल्याला पीएच आपल्याला भेटून जातो. असं ह्या मध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पीएच आपण मेजर करण्यासाठी पोटेन्शिओमीटर हे इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो, किंवा आपण लायब्ररीमध्ये केला असेल लिटमस पेपर वापरून सुद्धा आपण ती ऑरेंज टू रेड किंवा रेड टू ऑरेंज असं कन्वर्ट झाल्यानंतर आपण त्याला ब्रॉडली ॲसिडिक किंवा बेसिकमध्ये क्लासिफाय करतो. आणि परमिसिबल वॉटर लिमिट जी आहे पीएच मध्ये, परमिसिबल लिमिट 6.6 to 8.5 असला पाहिजे. जर हायड्रॉक्सन आयन जास्त असला तर पीएच जे आहे ती कमी येतो. मग पाणी आहे ती मोर ॲसिडिक झालं. पीएच कमी येतो म्हणजे ॲसिडिक रेंज 1 to 6 हे जे आहे ॲसिडिक आहे, 7 हे न्यूट्रल आहे आणि 8 to 14 याला आपण बेसिक म्हणतो किंवा अल्कॅलिनिटी म्हणतो. पण अल्कॅलिनिटी एक दुसरं पॅरामीटर असल्यामुळे आपण इथं बेसिक हा शब्द यूज करू. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, करोजन ऑफ पाईपलाईन्स हे सगळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. पुढचा आहे आपला अल्कॅलिनिटी. अल्कॅलिनिटी म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ आयन्स दॅट विल रिॲक्ट टू हायड्रोजन आयन. जे आयन्स हायड्रोजन आयनला रिॲक्ट करतात ते जेवढे क्वांटिटी आहे त्याला आपण अल्कॅलिनिटी म्हणतो. आणि ही इन टर्म्स ऑफ इक्विव्हॅलेंट वेट ऑफ CaCO3 याच्यामध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतो कॅल्शियम कार्बोनेटमध्ये. अल्कॅलिनिटीचा एक सिंपलचा फॉर्म्युला आहे, concentration of CO2 minus into equivalent weight of CaCO3 upon equivalent weight of CO3 square plus concentration of HCO3 into equivalent weight of COCO3 upon equivalent weight of HCO3. आपल्याला हे एक लक्षात ठेवायचं आहे, इथं आपण जी एलिमेंट वापरतो त्याचं इक्विव्हॅलेंट वेट आपण डिनॉमिनेटरला वापरायचा आणि जी CaCO3 सगळीकडे सेम असणार आहे. हे जे आहे ही सगळीकडे सेम असणार आहे, कारण आपण त्याला CaCO3 मध्ये रिप्रेझेंट करत असल्यामुळं इक्विव्हॅलेंट वेट ऑफ CaCO3 आपण ती सेम ठेवणार आहे. आणि इथं जे एलिमेंट वापरणार ते आपण डिनॉमिनेटरमध्ये त्याचं इक्विव्हॅलेंट वेट घेणार आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये जर प्रॉब्लेम दिलेला असला तर त्यांनी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेला असतो CO2 किंवा HCO3 किंवा OH आयन्सचा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेला असतो, त्याला आपण बाकीचं जे इक्विव्हॅलेंट वेट आहे ते आपल्याला हे सगळं माहीत पाहिजे. इक्विव्हॅलेंट वेट्स आता काय काय आहेत, तर CaCO3चं इक्विव्हॅलेंट वेट आहे 50, CO2 30, HCO3 61, OH मायनसचं 17 आणि Mg2+ हे आपल्याला हार्डनेस काढण्यासाठी लागतं. कारण हार्डनेस म्हणजे काय? हार्डनेस म्हणजे दोन टाईप्स आहेत, एक आहे टेम्पोररी हार्डनेस आणि एक आहे परमनंट हार्डनेस. हार्डनेस म्हणजे जी कार्बोनेट आणि बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम म्हणजे फॉर्म होतं ते त्यालाच आपण हार्डनेस म्हणतो. मग हार्डनेसमध्ये काय, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम त्यांचे कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्समुळे हार्डनेस फॉर्म होते, त्याच्यामुळे आपल्याला हे हार्डनेस काढायला लागतो. मग आता कार्बोनेट हार्डनेस म्हणजे काय? कार्बोनेट हार्डनेस म्हणजे टेम्पररी हार्डनेस आहे.
आणि प्रेझेन्स ऑफ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम हे तर आहे. आणि ह्याला आपण सिंपल बॉइलिंग करून रिमूव्ह करू शकतो. हे टेम्पररी हार्डनेस आहे म्हणून आपण हे सिंपल बॉइलिंग करून आपण याला रिमूव्ह करू शकतो. दुसरा टाईपचा हार्डनेस आहे नॉन कार्बोनेट हार्डनेस. हे परमनंट हार्डनेस असतो. ह्याच्यामध्ये सल्फेट्स, क्लोराइड्स, नायट्रेट्स हे सगळे इन्क्लुडेड होतात. म्हणून आपल्याला ह्याच्यावर प्रॉब्लेम येणार नाही. याला तर ह्याच्यावरच प्रॉब्लेम येईल किंवा ह्याच्यावर एक डेफिनेशन येऊ शकतो. आणि रिमूव्हल ऑफ आयन एक्सचेंज, रिमूव्ड बाय आयन एक्सचेंज. आपण ह्याला परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आयन एक्सचेंज प्रोसेस आहे किंवा सोडा लाईम प्रोसेस आहे, झेओलाइट प्रोसेस आहे. असे 2-3 प्रोसेस आहेत ज्याच्यामुळे आपल्याला परमनंट टेम्पररी हार्डनेस आपण रिमूव्ह करू शकतो. तर हार्डनेसचा आपण फॉर्म्युला बघूया. टोटल हार्डनेस इज इक्वल टू कन्सन्ट्रेशन ऑफ CaO2+. CaO2+ आता जे आपण बघितलेलं होतं ते इक्विव्हॅलेंट वेट ऑफ CaCO3. आणि इथं काय येणार, जसं मागं सांगितलं होतं तसं इक्विव्हॅलेंट वेट ऑफ Ca2+. आणि इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg2+ इंटू इक्विव्हॅलेंट वेट ऑफ CaCO3 इक्विव्हॅलेंट वेट ऑफ Mg2+. मग आता आपल्याला इक्विव्हॅलेंट वेट ऑफ CaCO3 तर माहित आहे 50 आणि इक्विव्हॅलेंट वेट ऑफ Ca2+ आणि Mg2+ काय होता, Ca2+ चा 20 होता आणि Mg2+ चा 12 होता. तर मग इथं आपल्याला 20 आणि इथं आपण 12. आणि समजा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॅग्नेशियम आयन दिलेला आहे त्यांनी काहीतरी 6 आणि इथं कन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड दिलेलं आहे आपल्याला 10. मग याचं काय होतं, ही 1/2. मग इथं 25 प्लस 1/2 इंटू 50 हे बी 25. म्हणजे आपल्याला टोटल हार्डनेस जी आहे ती 50 mg/लिटर आला. मग आपण आपल्याला ह्याच्यामध्ये अजून 2 टाईपचं विचारू शकतात की कार्बोनेट हार्डनेस म्हणजे काय आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस म्हणजे काय. मग कार्बोनेट हार्डनेस म्हणजे काय, कार्बोनेट हार्डनेससाठी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, मॅक्सिमम ऑफ टोटल हार्डनेस और अल्कॅलिनिटी. हे आपलं कार्बोनेट हार्डनेस असणार आहे. तर आपल्याला ह्याच्यासाठी अल्कॅलिनिटी बी काढून घ्यावं लागतं. तर आपण एक एक्झाम्पलमध्ये अल्कॅलिनिटी काढून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ हे तर आपलं 50 आहे. CaO3 ही सगळ्यामध्ये 50 आहे आणि इक्विव्हॅलेंट वेट ऑफ CaO2चं काय आहे 30, 61 आणि 17. ह्याचा होता 13, CaO2चं 30 होता ना, ह्याचं होतं 30, 61 आणि 17. 61 आणि 17. मग सॉरी हे कन्सन्ट्रेशन आहे, हे इक्विव्हॅलेंट वेट आहेत. हे 30, हे 61 आणि हे आहे 17. मग आता आपण कन्सन्ट्रेशन अजून करूया किंवा प्रॉब्लेममध्ये आपल्याला कन्सन्ट्रेशन आयन जे हे दिलेला असतो. ह्याला आपण 15 घेऊ, ह्याला आपण 30 घेऊ, ह्याला आपण ह्याला आपण 34 घेऊ. मग इथं काय होतं 1 जा 2 जा, तर हे पहिल्याचं 25 प्लस 1 जा 2 जा अप्रॉक्सिमेटली 25 प्लस 50 इंटू 2, 50 इंटू 2 किती झालं 100. तर टोटल आलं 200 mg/लिटर. मग आता आपलं कार्बोनेट हार्डनेस जी आहे, इथं कार्बोनेट हार्डनेस जी आहे ही मॅक्सिमम ऑफ टोटल हार्डनेस आणि अल्कॅलिनिटी. आपलं टोटल हार्डनेस आलं 50 आणि अल्कॅलिनिटी आले 200. मग आता मॅक्सिमम काय हे झालं 200 mg/लिटर, हे आपलं कार्बोनेट हार्डनेस आला. मग त्याच्यामध्ये NCH जे आहे ही नॉन कार्बोनेट हार्डनेस आहे. मग नॉन कार्बोनेट हार्डनेस काय असणार आहे, टोटल हार्डनेस मायनस कार्बोनेट हार्डनेस इज इक्वल टू नॉन कार्बोनेट हार्डनेस. कारण टोटल हार्डनेसची फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला CH प्लस NCH आहे. मग आपल्याला आता TH आहे 50 आणि CH माहीत आहे, मग इथं -200 येतो. मग ही NCH, मग ही NCH जे आहे अप्रॉक्सिमेटली 150 mg/लिटर येतो. माझ्या मते इथं काहीतरी चुकलेलं आहे, कारण टोटल हार्डनेस जे आहे हे दोन्हीचं मिक्सचर असलं पाहिजे. मग इथं आपण मिनिमम घेऊया. मग मिनिमम जे आहे आपलं इथं टोटल कार्बोनेट हार्डनेस झालं 50. मग आता आपलं
नॉन कार्बोनेट हार्डनेस जी आहे ती एक्सिड अल्कॅनिटी ही एक्सिड होत असल्यामुळे नॉन कार्बोनेट हार्डनेस आपला 0 येतो. ह्याच्यावर मी प्रॅक्टिस सेशनमध्ये क्लिअरली एक प्रॉब्लेम घेईल ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून क्लिअरली कळेल. एवढं लक्षात ठेवा की आता ह्याच्यामध्ये 2 टाईपचा हार्डनेस असतं, एक आहे नॉन कार्बोनेट हार्डनेस आणि एक आहे कार्बोनेट हार्डनेस. मग त्याच्यामध्ये आपण कार्बोनेट हार्डनेस काढण्यासाठी मिनिमम ऑर मॅक्सिमम हे मी तुम्हाला नंतर क्लिअर करेल रिव्हिजन सेशनमध्ये. त्यामध्ये टोटल हार्डनेस आणि अल्कॅलिनिटीपैकी मिनिमम किंवा मॅक्सिमम घेतात आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस जी आहे ही टोटल हार्डनेस मायनस कार्बोनेट हार्डनेस केल्यानंतर आपल्याला नॉन कार्बोनेट हार्डनेस भेटून जातो. ह्याच्यानंतर आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे 1 ppm ऑफ हार्डनेस इज इक्वल टू 14.25 ppm ऑफ CaCO3. हे रिलेशन आपल्याला डायरेक्टली MCQ फॉर्मॅटमध्ये त्यांनी विचारू शकतात की 1 ppm ऑफ हार्डनेस इज इक्वल टू हाऊ मच ऑफ CaCO3 कन्सन्ट्रेशन. मग आपल्याला हे माहीत पाहिजे की 14.25 ppm आहे. मग 17.15 ppm ऑफ CaCO3 इज इक्वल टू 1 ppm ऑन अमेरिकन स्केल. जर आपल्याला अमेरिकन स्केल दिलेला असेल तर 1 ppm ऑफ हार्डनेस जी आहे ही 7.15 ppm आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली हाफ आहे. हे दोन आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे हार्डनेस मधून. पुढचा आहे नायट्रोजन कंटेंट. हे सुद्धा एक मिनिमम कंटेंट आहे. ह्याचं परमिसेबल लिमिट हे तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये बेसिकली 4 टाईप्स आहेत. एक आहे फ्री अमोनिया, एक आहे ऑर्गॅनिक अमोनिया, याला आपण अल्युमिनियम म्हणतो. तिसरा आहे नायट्रेट, चौथा आहे तिसरा आहे नायट्राइट आणि चौथा आहे नायट्रेट. फ्री अमोनियामध्ये काय, हे रिसेंट पोल्युशनला आपल्याला इंडिकेट करतो. याचं परमिसिबल लिमिट जे आहे 0.15 mg पर लिटर पेक्षा कमी असला पाहिजे. ऑर्गॅनिक अमोनिया ह्याला आपण अल्युमिनॉइड म्हणतो, तर ह्याचं परमिसिबल लिमिट लेस देन 0.3 mg पर लिटर असला पाहिजे. आणि हे जे आहे इंडिकेट करतो क्वांटिटी ऑफ नायट्रोजन बिफोर डिकम्पोजिशन हॅज स्टार्टेड. डिकम्पोजिशन स्टार्ट होण्याच्या अगोदर जे नायट्रोजन कंझ्युम झालेलं आहे ते आपल्याला ऑर्गॅनिक अमोनियानं कळतो. चौथा आहे नायट्राइट, इंडिकेट्स पार्टली डिकम्पोज कंडिशन. जर आपल्याला एका सॅम्पलमधून नायट्राइट मिळत असलं तर त्याच्यामध्ये पार्टली डिकम्पोज झालेलं आहे त्याच्यामधले ऑर्गॅनिक मटेरियल्स. चौथा आहे नायट्रेट. नायट्रेट जे आहे हे PL 45 mg पेक्षा कमी असलं पाहिजे, म्हणजे परमिसिबल लिमिट जे आहे 45 mg पर लिटर पेक्षा कमी असला पाहिजे. हे इंडिकेट ओल्ड पोल्युशन आणि हे फुल्ली ऑक्सिडाइज्ड आहे, म्हणजे ओल्ड पोल्युशन इंडिकेट करतो आणि फुल्ली ऑक्सिडाइज्ड आहे असे आपल्याला हे इंडिकेशन्स देतात. म्हणजे आपण एक सॅम्पल घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला फ्री अमोनिया भेटला, तर फ्री अमोनिया जर त्याच्यामध्ये भेटला तर आपल्याला कळतं की त्यामध्ये आता रिसेंटली पोल्युशन झालेलं आहे, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. आणि तसंच आपल्याला जर ऑर्गॅनिक अमोनिया भेटला तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की नायट्रोजन जेवढं यूज झालंय डिकम्पोजिशनसाठी, म्हणजे जी पोल्युशन झालं होतं ते डिकम्पोज होण्यासाठी किती नायट्रोजन यूज झालाय हे आपल्याला ऑर्गॅनिक अमोनियामध्ये कळतं. नायट्राइटमध्ये पार्टली डिकम्पोज, जर आपल्याला नायट्रेट भेटला तर ही ऑर्गॅनिक अमोनिया भेटायची एक स्टेज अगोदर आहे, म्हणजे ऑर्गॅनिक अमोनिया ही फुल्ली डिकम्पोज्ड आहे, पण नायट्रेट जी आहे ती पार्टली डिकम्पोज्ड आहे, म्हणजे अजून जी काय ऑर्गॅनिक मॅटर पाण्यामध्ये प्रेझेंट आहे ते अजून सुद्धा डिकम्पोज झालेले नाहीत, म्हणजे पार्टली डिकम्पोज झाले. मग आपल्याला इंडिकेट भेटतो की नायट्रेट त्या सॅम्पलमध्ये आहे. मग मग मी नायट्रेट म्हणलं, नायट्राइट आहे तिथं आणि इथं नायट्रेट जे आहे ते इंडिकेट ओल्ड पोल्युशन. जर आपल्याला नायट्रेट भेटला वॉटर सॅम्पलमधून तर त्याच्यामध्ये ओल्ड पोल्युशन झालेलं होतं आणि ती आता फुल्ली ऑक्सिडाइज झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंटची गरज नाही असं इंडिकेट करतो. पुढचं आहे बायोलॉजिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स. जी काय बाकीचे छोटे छोटे पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त त्यांचं जी परमिसिबल लिमिट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतो. ते परमिसिबल लिमिटचं टेबल मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करून जाईल किंवा मी जेव्हा नोट्स पाठवून त्या नोट्समध्ये तुम्हाला अपडेटेड मिळून जाईल. तर आता बायोलॉजिकल वॉटर पॅरामीटर्स. तर बायोलॉजिकल वॉटर पॅरामीटर्समध्ये आपण बेसिकली तीन स्टेज प्रोसेस आहेत, त्याच्यामधून आपण बायोलॉजिकल पॅरामीटर फाइंड आउट करतो. ह्याच्यामध्ये बेसिकली आपण पॅथोजन्स आहेत का नाही हे टेस्ट करतो. पॅथोजन म्हणजे जी हार्मफुल बॅक्टेरिया ह्युमनसाठी ते आपण फाइंड आउट करतो. एक आहे मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक. तर मेम्ब्रेन फिल्टर टेक्निकमध्ये एक आपण वॉटर घेतो, त्या वॉटरला एक फिल्टर पेपर असतो, त्या फिल्टर पेपरमधून आपण त्याला पास करतो. मग ती पास केल्यानंतर त्या फिल्टर पेपरमधलं जी काही रेसिड्यू राहिलेलं आहे त्या रेसिड्यूला आपण
एक स्टराईल मेंबर, जी फिल्टर पेपर आहे ती एक स्टराईल मेंबर असतो त्याच्यामध्ये. त्याला आपण ओव्हनमध्ये ठेवतो आणि नंतर त्याच्यामध्ये जी काही एक्स्ट्रा वेट भेटतं त्याला आपण कॅल्क्युलेट करून मेम्ब्रेन फिल्टर टेक्निकमधून आपल्याला पॅथोजन आहेत का नाही हे कळतं. पण हे खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, ह्याला खूप सारा टाईम लागतो, कारण त्या फिल्टर पेपरमधून वॉटर पास होण्यासाठी 10 ml पास होण्यासाठी खूप टाईम लागतो. त्यासाठी हे टेक्निक जास्त वापरलं जात नाही. दुसरं आहे MPN टेस्ट, मोस्ट प्रोबेबल नंबर. हे टेस्ट जे आहे मोस्टली यूज केला जातो. हे टेस्ट मी तुम्हाला सांगितलं जातं. आणि तिसरा आहे कोलिफॉर्म इंडेक्स. कोलिफॉर्म इंडेक्स पण असंच एक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये ई कोली जी बॅक्टेरिया आहे त्याचं कॉलनीज आहेत का नाही हे आपण फाइंड आउट करतो. तर ते मेन इम्पॉर्टंट जे आहे ही MPN टेस्ट आहे ते आपण इथं डिस्कस करूया. तर एक वॉटर सॅम्पल घेतला, ते आपण एक 5 टेस्ट ट्यूब घेतल्या आपण. त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण लॅक्टोज ब्रोथ, ही लॅक्टोज जी ब्रोथ आहे ही बॅक्टेरियासाठी फूड आहे, फूड फॉर बॅक्टेरियास. मग आता प्रत्येक एक 5 टेस्ट ट्यूब घेतला आपण, 5 टेस्ट ट्यूब मध्ये 10 ml आपण वॉटर फिल केला प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये. आणि अजून एक आपण सेट घेतला 1 ml चा, अजून एक 5 टेस्ट ट्यूबचं सेटल घेतलं त्याच्यामध्ये आपण 1 ml वॉटर फिल करूया. मग अजून एक 5 सेट घ्यायचं त्याच्यामध्ये आपण 0.1 ml वॉटर सॅम्पल आपल्याला फिल करायचं आहे. मग हे आपण इन्क्युबेशनसाठी ठेवून टाकायचं आहे. ठेवून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जर 4 पॉझिटिव्ह ट्यूब्स भेटले, पॉझिटिव्ह ट्यूब्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये लॅक्टोज ब्रोथ जे आहे ही कमी झालेला आहे. कमी झालेलं म्हणजे काय, बॅक्टेरियानं त्यांना कंझ्युम केलेलं आहे. बॅक्टेरियानं त्यांना कंझ्युम केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असलं तरच ती कंझ्युम झालेलं आहे. याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. आणि एकात नाही झालं म्हणजे ह्याच्यामध्ये कमी क्वांटिटीमध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया आलेच नाहीत असं कन्सिडर करतो. आणि हे 4 प्लस आणि ह्याच्यामध्ये 2 पॉझिटिव्ह, ह्याच्या 1 ml ह्याच्यामध्ये फक्त 2 पॉझिटिव्ह आले आणि 0.1 ml ह्याच्यामध्ये ऑल निगेटिव्ह आले म्हणजे 0. मग आता ह्याला आपण रिप्रेझेंट करताना MPN जे आहे ह्याच्यामध्ये रिप्रेझेंट करतो 420. जी प्रॅक्टिकल आपण करतो वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टमध्ये, तर आपण ह्या फॉर्ममध्ये रिपोर्ट करतो. पहिलं जे आहे आता आपले तो 420 आलाय. पहिलं जे आहे ही 10 ml चा असला पाहिजे, दुसरं 1 ml आणि तिसरं जे आहे 0.1 ml चा असला पाहिजे. जर आपण ह्याच्यामध्ये समजा 100 ml, 10 ml आणि 1 ml चा जर वापरला तर ह्यातून आपण काय केलं, इंटू 10 हे केलं तर मग आपल्याला जे रिझल्ट येतो तर त्या रिझल्टला सुद्धा आपण इंटू 10 मल्टिप्लाय करून सांगावं लागतो. म्हणजे मग त्याला आपण कन्व्हर्जन फॅक्टर यूज करून त्याला कन्वर्ट करून ह्या फॉर्ममध्ये आपल्याला सांगावं लागतो. बेसिकली ह्याला आपण इथं जे येतं त्याच्यामध्ये आपण 10 इंटू 10 आहे. मग हे जे आलंय ह्याला येतं आपण 40, 20 आणि 0 ह्या फॉर्ममध्ये आपण रिपोर्ट करायचा असतो. इथं आपलं वॉटर क्वालिटी पॅरामीटर चॅप्टर संपलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही डाऊट असलं तर तुम्ही मला टेलिग्राम ग्रुपवर विचारा. आपण पुढचं जे आहे ट्रीटमेंट ऑफ वॉटर, एन्व्हायरमेंटसाठी खूप वेळ जाईल, तरी पण मी हे एक आठवड्यामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. आता माझ्याकडे हे 2 स्लाइडच तयार आहे त्याच्याबद्दल. सो मी हे पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करेल पूर्ण ट्रीटमेंट ऑफ वॉटर. त्यानंतर काही चॅप्टर्स आहेत ती डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर सिस्टम आणि त्याच्यानंतर वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग आपल्याला चालू होतं. मग वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग सुद्धा आपल्याला सोर्स, अपॅरेंटस हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये ट्रीटमेंट ऑफ सीवेज आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन जी राहिलेले आहेत. म्हणजे आपल्याला अजून 3 ते 4 लेक्चर्स एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगसाठी लागतात. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडत असलं तर लाईक करत चला, काही डाऊट असलं तर टेलिग्राम ग्रुपवर विचारत चला. थँक्यू.